प्रतिष्ठानच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो आणि सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो. जरा कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. कालपासून दिल्लीवरून आलेले हे सगळे आपले पाहुणे आहेत. त्या पाहुण्यांची स्थळ पाहणे चाललेलं आणि त्यामुळं आज सकाळी फार उशीर झाला, काल पण उशीर झाला आणि त्यामुळे यायला उशीर. मित्रांनो, आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आणि अत्यंत आनंदाची बातमी आणि अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे अनेक वर्षानंतर 1958 सालानंतर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 वेळा झाल्या असतील, पण सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हिंद केसरी कुस्ती स्पर्धा माथेवरची ही आपण घेत आहे. ही सगळ्यात महत्वाची बाब. 1958 साली रोशनलालजी यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर स्थापित केलेली भारतीय शैली कुस्ती महासंघ आहे आणि त्या भारतीय शैली कुस्ती महासंघाचे आजचे राष्ट्रीय सचिव गौरव रोशनलालजी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे भारतीय शैली कुस्ती संघाचे सेक्रेटरी नाना कोपडे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भारतीय शैली संघाचे अध्यक्ष बारणे साहेब आहेत. अर्जुन अवॉर्डी ज्ञानी सिंगजी आहेत. त्याचबरोबर आमचे महाराष्ट्र केसरी बापूदादा लोखंडे, त्याचप्रमाणे आमचे किरण भगत, माणिक पवार, दादा थोरात, विशेष करून उल्लेख मला केला पाहिजेत आमचे 2 महाराष्ट्र केसरी आबा सूळ, चंद्रकांत सूळ, ही सर्व मंडळी आम्ही त्या राजेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी ही हिंद केसरी स्पर्धा आयोजित करतो. हे का करतोय तर कुस्ती क्षेत्रामध्ये गेली 65 वर्ष सातत्याने अथकपणे कोणताही मोबदला न घेता सातारा तालीम संघामध्ये सर्व मुलांना मोफत सातारच्या तालीम संघाच्या मैदानावरती तुम्ही पत्रकार आला किंवा कोणतेही क्रीडा क्षेत्राची मंडळी आला, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी किंवा खेळासाठी 60 पैसे 60 वर्षामध्ये आम्ही भाडं घेतलेलं नाही. हे क्रीडा मंत्री साहेबराव पवार भाऊंचं योगदान आहे आणि आज सुद्धा 100व्या वर्षी आपल्या तालीम संघामध्ये ते सातत्याने जातात आणि सातत्याने जाऊन एकच कार्यक्रम आहे, सुदृढ आणि बलवान माझा पैलवान झाला पाहिजे. पण तो जर का सुसंस्कारी नसेल तर तो पैलवान माझ्या तालीम संघात नसला पाहिजे. या भूमिकेचे ते आहे. अतिशय सत्यशोधक विचाराचे महात्मा फुलेंच्या विचाराचे ते आहेत आणि त्यांच्या वयाला 15 सप्टेंबरला 100 वर्ष पूर्ण झाली आणि 101 वर्ष चालू आहे. त्यानिमित्त आम्ही या वर्षामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचा संकल्प सोडलेला आहे. त्यातला पहिला संकल्प म्हणजे हिंद केसरी कुस्ती स्पर्धा. ही हिंद केसरी स्पर्धा देशातली सर्वात मोठी आणि सर्वात महागडी बक्षीस देणारी ही आपली स्पर्धा सातारची होणार आहे. याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. त्या ठिकाणी चांदीच्या गदा, काही थोड्याफार रोख रकमी, का तर सन्मान हा मोठा त्याचा हिंद केसरी किताबाचा आहे आणि ती गदा फार मानाची असते. आपल्या हिंद केसरीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे श्रीपती खंचनाळे झालेले आहेत, मारुती माने झालेले आहेत, गणपत आंदळकर झाले, हजरत पटेल झालेले आहेत, दीनानाथ सिंग आता यापैकी आहेत. एवढी मोठी माणसं, एवढी मोठी मल्ल ह्या संस्थेच्या माध्यमातून हिंद केसरी झाले आणि जो कोणी हिंद केसरी होतो त्याला आपलं राज्य सरकार दरमहा 35,000 रुपये मानधन देते. आणि केवळ भारतीय शैली कुस्ती महासंघ, हा भारतीय शैली कुस्ती महासंघ जागतिक कुस्ती संघटनेशी संलग्न आहेत आणि 20 ते 23 नोव्हेंबर रोजी आपण छत्रपती शाहू स्टेडियमवरती या स्पर्धा घेत आहे. या स्पर्धेमध्ये आपण वजनी गटामध्ये आणि त्याचबरोबर महिलांची महाराष्ट्र हिंद केसरी स्पर्धा ह्या आपण घेत आहे. त्याचे वजन यामध्ये देशातले 26 राज्य येणार आहेत आणि 7 सर्व्हिसेस म्हणजे भारतीय वायुदल असेल, भारतीय सेना असेल, भारतीय नेव्ही असेल, BSF असतील, रेल्वे असतील, हे सगळे 7 युनिट, ITPT ही एक आणखी संघटना आहे इंडियन, त्यांच्या टीम्स येणार आहेत. एक 550 पुरुष, 250 महिला असा हा मोठा सोहळा इथं रंगणार आहे आणि ह्या सगळ्या कुस्त्या फक्त मातीवरती होणार आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि ह्याची माहिती आपल्याला द्यावी
आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी हा ह्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे. आपल्या सर्व सातारकरांना हा मी निमित्त मात्र सुधीर पवार आहे आपल्याला माहिती देणार, पण ही आपल्या सर्वांची स्पर्धा आहे असं समजून आपण त्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्याच्यामध्ये आपल्याही काही सूचना असतील, आपल्याही काही गोष्टी जर काही याच्यामध्ये सुचवायच्या असतील तर त्यासाठी आपणही ते करावं अशी माझी आपणाला विनंती आहे. बहुत बहुत मुबारक हो, आप लोग हमारे निवेदन पे यहाँ एकत्रित हुए और हिंदुस्तान में ये बहुत गर्व का विषय है कि हिंदुस्तान में पहली बार सतारा जिले में इतने बड़ी इनाम राशि जो पहलवानी के उपलक्ष्य में दी जा रही है पहलवानों को, हिंद केसरी में पहली मर्तबा इतनी धनराशि पहलवान पाएंगे। और आपको हम बताएंगे कि हिंदुस्तान का कोई भी पहलवान, बड़े से बड़ा पहलवान, सभी हमारे इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट करेंगे और हम आपको 20 से लेके 23 नवंबर को यहाँ कुश्ती का महाकुंभ दिखाएंगे। बाकी आप सबके पास में प्रेस नोट आ गया है, किसी का कोई अगर सवाल है तो आप पूछ सकते हैं। और 1958 से लेके अब तक के जो हिंद केसरी रहे हैं सबकी सूची हम आपको प्रोवाइड कराएंगे। कोई भी आपको उसमें संदेह है या कोई भी आप बात पूछना चाहते हैं उसके विषय में तो बताएं। सबसे पहले तो मैं आप लोगों के सामने ही हमारे दीपक जी को 52वीं सीनियर नेशनल और सन 2024-25 की अलॉटमेंट दीपक साहब को करें, जिसके रूप में आप हिंद केसरी 2024-25 पुरुष एवं महिलाओं की कुश्ती का प्रतियोगिता को देखेंगे। प्रश्न आहे की आम्ही शासनाकडनंही मदत मागणार। आता ही जी आपण बक्षिसं दिली आपण आयोजक आहे त्यांच्या मार्फत आहे, ती काही शासन देणार नाही, पण शासनाला आम्ही काही मदत मागणार, बाबा एवढी मोठी स्पर्धा घेतोय आम्हाला शासनाकडनं काही मदत मिळते का बघा, दिली ठीक आहे, नाही दिली आम्ही आमचे लोक आहे प्रत्येकाशी काय कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही ही स्पर्धा पार पाडणार आहे। साधारण 5 कोटीचं बजेट आहे स्पर्धेचं आणि ते बजेट गोळा करून कलेक्शन करून आपण शाहू स्टेडियमला एक मोठ्या प्रमाणात, जसं गेल्या वेळेला महाराष्ट्र केसरी आपण जे केले होते त्याच्यापेक्षा ह्या इथे मोठ्या आणि कुस्त्या फार मोठ्या होणार आहे। याचं कारण असं तपास साहेब की आपण जो हिंद केसरी होणार आहे त्याला जवळजवळ 20 ते 21 लाख रुपयाचं बक्षीस आहे, म्हणजे जीप, चांदीची गदा आणि यांच्या मार्फत 5 लाख असतात। महाराष्ट्रात पहिल्यांदाच होते आणि महाराष्ट्रात आपण एवढ्या सगळ्यात मोठी बक्षिसं आपण आतापर्यंत कोणी दिली ते आपण देतोय पहिल्यांदा, म्हणजे आतापर्यंत भारतामध्ये देशात म्हणजे 52 सालापासून आणि त्यात साताऱ्यामध्ये आपण, त्यामुळे एवढं मोठं बक्षीस असल्यामुळे संतोष शेठ किमान 100 ते 110 पोरं हिंद केसरीची येतील, टॉपची मोठी एका गटामध्ये हिंद केसरी एवढी मोठी मुलं आहेत। सर्व्हिसेस वगैरे आपल्या महाराष्ट्रामधूनच 8 मुलं आहेत। खोपडे साहेबांनी आता ते 2-3 दिवसात तारीख डिक्लेअर करतील, त्यांची चाचणी स्पर्धा घेणार हे आणि त्यातून निवड काढणार। आपण इथं घेणारा संघ आहे म्हणजे आपला सातारा महाराष्ट्र, मग महाराष्ट्राचे जसे 5-4 पाहिजे आपल्याला 8 देतात, एक 4 एक्स्ट्रा देतात, आपण संयोजक त्यामुळे 8 आपली मुलं जवळजवळ हिंद केसरीला येतील। नाही फी वगैरे काय, आता तू काही 4 पैसे दिलेस तर तुझं धन्यवाद। काय म्हणणार सगळे पत्रकारांना दिला असं देऊ आपण, सगळे नाही मी तुझे मंत्री किंवा नेते कोण बोलवणार आहात का? साधारणतः एक अंदाजे सांगतो, ओम बिर्ला जे सभापती आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल सामन्याचं। गडकरी साहेब याची हे चीफ पॅटर्न आहे, मुख्य संघटक आहे। मधल्या 4 दिवसामध्ये गडकरी साहेब येतील इथं। या स्पर्धेमध्ये कुठल्याही पक्षाचं राजकारण नाही,
पक्षविरहित आणि राजकारण विरहित आपण स्पर्धा इथे भरवतोय. बक्षीस समारंभाला संतोषजी फडणवीस साहेब, पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब हे सगळे एका स्टेजवर तुम्हाला दिसतील आणि सगळ्यांना आपण निमंत्रण देणार आहे. आपल्या इथले 4 मंत्री, 8 आमदार सगळे आपण त्यांना इथं पाहुणे म्हणून बोलवणार. दोन्ही खासदारांना बोलवणार आहे. त्यामुळे इथं कुठलं राजकारण नाही आणि कुठला पक्षभिक्ष नाही. बापू दुसरा एक विषय आहे की तुमचं पॉम्पलेट आहे, ब्रोशर आहे, यामध्ये हिंद केसरी पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांकाला जीप आणि गदा आहे. जीप आणि गदा. रक्कम तुमची काय असेल. हो. मात्र एवढं मोठं बजेट असताना तरी तुम्ही चिंगूसपणा करताना वाटताय, कारण महिला हिंद केसरीला अल्टो देत आहे. महिलेला सुद्धा तुम्ही थार किंवा जीप का देत नाही. हा फरक आहे. महिलांची संख्या कमी आहे जाधव साहेब आणि वजन 200 आणि वजन गट वाढ. पुरुषांची संख्या जास्त आहे. पुरुष जवळजवळ 100 खेळते, महिला जास्तीत जास्त मला वाटते 30-25-30 येते. कितना आहे? 31 महिला फायनल आहे. बापू एकच मिनिट. आणि त्यांना करणार हिंद केसरीला. हिंद केसरीचा महिलांचा गट जो आहे तो 200 महिला आहेत. ये जो आपका क्वेश्चन है, मैं इसमें आपको टेक्निकली बता. 1958 में पहला हिंद केसरी पुरुष का स्टार्ट हुआ. 2011 में हैदराबाद में महिला का पहला हिंद केसरी स्टार्ट हुआ. तो हम धीरे धीरे उस ग्राफ को लेके आ रहे हैं. अब की बार ये महिला का चौथा हिंद केसरी होना है, जो 4th. पहला भी हैदराबाद में हुआ, दूसरा वहां करवाया था जमखंडी में, जो कि कैंसिल हो गया था. तीसरा जो हमारा हिंद केसरी हुआ वो फिर हैदराबाद में हुआ, और चौथा आपकी बात 17 में हुआ. तो एक ग्राफ 60 साल का है और एक 5 साल का है. तो इसलिए उसको अभी पहुंचने में थोड़ा सा समय लगेगा. जैसे जैसे हमारा महिला पहलवानों का जो भी टीमों में संख्या है, संख्या बल ज्यादा होने लगेंगी, महिलाओं की भागीदारी कुश्ती के प्रति, हिंद केसरी टाइटल के प्रति ज्यादा होने लगेंगी, तो निश्चित रूप से हम उनका भी इनाम इनके बराबर करेंगे. और एक और बात बताऊं कि आपने ये जो क्वेश्चन आपने सिर्फ टाइटल का उठाया, और हम आपको ये बता रहे हैं कि हम लोग जो बराबरी का विषय देख रहे हैं वो ये देख रहे हैं कि आप उसी के नीचे देखें. उसी के नीचे जो हमारे इसमें जो वजन गट है, वजन गट वही पुरुष गट में भी वही है इनाम जो हमने वजन गट में दिया. तो ये हमने बराबरी का यहाँ पर जरूर किया है कि पहलवानों की तुलना कोई ये नहीं है कि महिला पहलवान अच्छी है या पुरुष पहलवान अच्छा है. तो इसमें कोई वो नहीं है. तो एक मैंने आपको ये जस्टिफाई किया है इस चीज को कि अभी उसको धीरे धीरे पहुंचने में हमें थोड़ा सा टाइम लगेगा. निसंदेही हम आगे आने वाले वर्षों में इनाम को बराबर ही करा करेंगे. एक मिनिट बापू थांबा. आपण महासंघ के द्वारा राजेश्वर प्रश्नकाल के द्वारा दी जा रही है पहलवानों को, जो कि आपको सबकी उसकी डिटेल है. और लगभग 1000 पहलवान जिसके अंदर अधिकारी, जिसके अंदर टेक्निकल ऑफिसर, टीमों के कोच, मैनेजर, स्टेटों के सेक्रेटरी, प्रधान, इंटरनेशनल बॉडी से आए हुए लोग, भारतीय शैली कुश्ती महासंघ के एग्जीक्यूटिव मेंबर, वो सारे आएंगे. तो लगभग 1000 कुश्ती से संबंधित लोग पूरे हिंदुस्तान से आप लोगों की ये सतारा की धरती पे एक इतना बड़ा आयोजन जो होने जा रहा है कि शायद ही हिस्ट्री में कभी इतने इनाम धनराशि के रूप में दिए जा रही है. और ये बहुत ही बड़ा आयोजन है. और हम आप सबसे ये निवेदन करेंगे कि इसका आप लोग पुरजोर प्रचार करें, ताकि कोई भी पहलवान, कोई भी शुभचिंतक, कोई भी कुश्ती से संबंधित आदमी सारे इसको देखने आपके सतारा जिले में जो शिवाजी महाराज की धरती है इस पे आए और अपना अपना आशीर्वाद सब बच्चों को, पहलवानों को देके जाए. क्योंकि आप लोगों का जो माध्यम है, तभी खेल को आगे बढ़ाने के लिए हम आप लोगों से यही अपेक्षा रखते हैं कि आप इसको पुरजोर इस चीज का प्रचार करें कि इतिहास में पहली बार इतना इनाम की धनराशि पुरुषों में भी और महिलाओं में भी दी जा रही है. और 75-80 हम 4 मिनट के 2 राउंड करें. 85 और टाइटल गट
5 मिनट के 2 राउंड। ये हमारा रहेगा पुरुषों में। जबकि सेमीफाइनल में जो भी पहलवान आ जाएंगे, चाहे वो वेट में आए चाहे वो टाइटल में हो, 1-1 मिनट बढ़ दिया जाएगा। यानी कि जो 5 मिनट का राउंड था वो 6 मिनट के 2 राउंड हो गए, टाइटल और 85 में। उससे नीचे जो 4 मिनट के थे वो 5 मिनट के हो गए, उससे नीचे जो 3 मिनट के थे वो 4 मिनट के हो गए। ये तो रहेगा टाइमिंग का। और जबकि ये जो टाइटल में जो कुश्ती प्रतियोगिता होगी, चाहे वो महिला में हो चाहे वो पुरुष में हो, मैं आपके माध्यम से इसको क्लियर करूंगा सबके बीच में कि जो भी ये जो टाइटल में वजन है, जो 4 सेमीफाइनल हमारे पहुंचेगा वो क्रॉस सेमीफाइनल हो जाएंगे और वो चारों को आपस में एक दूसरे से लड़ना पड़ेगा। जैसे 1 की कुश्ती आएगी 4 से, 2 की आएगी 3 से, फिर जो 1 और 4 का विजेता होगा वो 2 और 3 के लूजर से लड़ेगा। इसी तरह से 1 और 4 का लूजर 2 और 3 के विनर से लड़ेगा। तो ये होगी कुश्तियां और फाइनल। क्योंकि जो पहलवान इतने लंबे समय से तैयारी कर रहा है, इतने लंबे समय से तैयारी करके और प्रतियोगिता के अंत तक पहुंचा, सेमीफाइनल में पहुंचा, तो उसको हारने के बाद भी एक मौका है कि वो फाइनल में जा सके। पूरा आपको निष्कर्ष निकाल के हिंद केसरी जो होगा, जो टाइटल का असली हकदार होगा, वो आप लोगों के सामने। इसी तरह से महिलाओं में भी यही है कि वजनों में तो 2 ढाल होंगी ही होंगी और पुरुषों के हिसाब से भी 2 ढाल निकालेंगे। और महिला में जो हिंद केसरी होगी उसमें भी सेमीफाइनलिस्ट जो 4 आएंगी वो भी एक दूसरे को आपस में लड़ेंगे। और महिलाओं में जो वजन जो टाइमिंग रहेगा वो महिलाओं में 3 मिनट के 2 राउंड रहेगा, जबकि सिर्फ और सिर्फ टाइटल में हम 4 मिनट के 2 राउंड। टाइमिंग क्या रहेगा फाइनल का? मैंने जैसे आपको बताया शाम को हम आपको 4 बजे से हमारा जो फाइनल वाले दिन, जो 23 नवंबर को हमारा फाइनल होगा, तो हम 4 बजे से उसका सेशन को शुरू करेंगे और 7 बजे तक हमारा ये सारा फाइनल होके हम 8 बजे तक आपका कंप्लीट करके प्राइज डिस्ट्रीब्यूशन आपको सामने करेंगे।